UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मला सीएम करा अशी शहांकडे मागणी केल्याच्या बातमीमध्ये कोणतेही तथ्य नाही। अजितदादांचं स्पष्टीकरण। शहांच्या बैठकीत सीएम पदावर कोणतीही चर्चा नाही, अजित पवार यांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ नये, मैत्रीपूर्ण लढतीच्या प्रस्तावाच्या चर्चांवर अजित पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट। अपघातावेळी बावनकुळेंचे शहजादे स्वतः गाडी चालवत होते, संजय राऊतांचा आरोप। फडणवीस राज्याच्या गृहमंत्री पदाला लायक नाहीत, फडणवीस सर्वांशी समान वागणार का, संजय राऊतांचा सवाल। नागपूर अपघात प्रकरणामध्ये पोलिसांकडून योग्य तपास, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, गृहप्रमुख म्हणून घोषणा करणं अयोग्य, किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया। किरीट सोमय्यांकडून रावसाहेब दानवेंकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त, तर नाव वगळल्यामुळे प्रसाद लाड मात्र नाराज असल्याची माहिती। भाजपच्या अंतर्गत सर्वेनुसार भाजपला 62 ते 67 जागा मिळतील, रोहित पवारांचा दावा। तर अजितदादा गटाला 7 ते 11 जागा आणि शिंदे गटाला 17 ते 22 जागा मिळतील, रोहित पवार यांच्याकडून सर्वे ट्विट। लोकपोलच्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येण्याचं भाकीत, महाविकास आघाडीला 141 ते 154 जागा, तर महायुतीला 115 ते 128 जागांचा अंदाज। शरद पवार यांना सांगून जेपी नड्डांच्या उपस्थितीमध्ये भाजपत प्रवेश, पण फडणवीस गिरीश महाजन यांचा विरोध, खडसेंचा आरोप। अजित पवार गणेशोत्सव मंडळाच्या भेटीला न आल्यामुळे शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी दादांच्या फोटोला काळं कापड लावलं। बारामतीमधल्या एकनाथ गणेशोत्सव मंडळातला प्रकार, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेचा बॅनर फाडत प्रत्युत्तर। एवढा हट्टीपणा बरा नाही, फोटोला काळं कापड लावणाऱ्या कार्यकर्त्याला दादांचा सल्ला, तर ही महायुती आहे, खालच्या लोकांकडे बारकाईनं लक्ष द्यायला शक्य नाही, अजित पवार यांची प्रतिक्रिया। विधानसभेआधी बारामतीमध्ये युगेंद्र पवार आणि जय पवार सक्रिय, युगेंद्र पवारांची बारामतीमध्ये स्वाभिमान यात्रा, तर जय पवार सुद्धा संध्याकाळी गणपती मंडळांना भेटी देत आहेत। आता सगळ्यांनाच आमदार व्हायचे आहे, तरुणांना वाटतं पहिली संधी दवडता कामा नये, युगेंद्र पवारांच्या स्वाभिमान यात्रेवरून अजित पवारांचा टोला। देवेंद्र फडणवीसांच्या कृपेने सीबीआयकडून माझ्यावर गुन्हा दाखल, फडणवीसांच्या कृपेने मला कधीही अटक होऊ शकते, अनिल देशमुखांचं वक्तव्य, तर देशमुखांकडून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न, फडणवीसांची टीका। बारामतीमध्ये सरकारी कार्यक्रमात स्थानिक नेत्यांची नावं डावलल्याची चर्चा, कार्यक्रमात अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं नाव नाही, सुनेत्रा पवारांची मात्र उपस्थिती। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटेला 13 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी, तर चेतन पाटीलची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी। गृहमंत्री असताना मला काश्मीरमध्ये जाताना भीती वाटायची, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या विधानाने चर्चा। महाआर्यमन सिंधिया यांची इंडियन टायगर्स आणि टिग्रेस टॅलेंट हंटच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती, TV9 नेटवर्ककडून महाआर्यमन सिंधिया यांचं अभिनंदन। पश्चिम रेल्वे मार्गावरील 10 लोकल लवकरच 15 डब्यांच्या होणार, 1 ऑक्टोबर पासून अंमलबजावणी, तर लोकलच्या 12 फेऱ्यांची संख्याही वाढवली जाणार। Co-powered by ZX Cough Syrup. Cough relief starts in 15 minutes. UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।